कोल्हापूर डेव्हलपमेंट विजन 2040 या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न आणि नियोजित विकास कामांवर चर्चा करण्यासाठी क्रीडाई संघटनेच्या पुढाकाराने 22 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात सर्व लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक बोलवण्यात आली आहे, अशी माहिती क्रीडाईचे अध्यक्ष के.पी. खोत आणि उपाध्यक्ष गौतम परमार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅप निश्चित करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून विकासाचे विविध प्रश्न रखडलेले आहेत। याबरोबरच काही कारणांमुळे नवीन प्रकल्प, विकास योजना तसंच काही खासगी उद्योग सुद्धा जिल्ह्यात आलेले नाहीत। या विषयावर चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे। 22 फेब्रुवारीला ही बैठक होणार आहे, असं क्रीडाईचे अध्यक्ष के.पी. खोत आणि उपाध्यक्ष गौतम परमार यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत सांगितलं। या परिषदेसाठी जिल्ह्यातील तिन्ही खासदार 10 आमदारांना निमंत्रित करण्यात आलं आहे। त्यांच्याकडून सर्व प्रश्नांवर ठोस कृती आश्वासन तसंच नवीन योजनांची माहिती जाणून घेतली जाणार आहे। सायबर संस्थेच्या आनंद भवन सभागृहात ही परिषद होणार आहे, असं खोत यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला संदीप मिरजकर, गणेश सावंत, विश्वजित जाधव, संदीप पोवार, अमोल देशपांडे उपस्थित होते।